Hello students, today we are going to learn figures of speech of the poem Basket Full of Moonlight. Figures of speech. Apostrophe. Apostrophe या अलंकारामध्ये कवी एखादी अमूर्त वस्तू किंवा कल्पना किंवा देव किंवा मृत व्यक्ती यांना उद्देशून बोलत असतो. तर पहा इथे जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, ओ मून गिव्ह मी मूनलाईट, या ओळीमध्ये कवी चंद्राला उद्देशून बोलत आहे, म्हणून इथे ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार येईल. ओके. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, रिपिटेशन. रिपिटेशन या अलंकारामध्ये काय असतं की एखादा शब्द हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेला आलेला असतो, रिपीट झालेला असतो, म्हणून तिथे रिपिटेशन. तर एक्झाम्पल पहा, आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. तर या ओळीमध्ये स्मॉल हा शब्द रिपीट झालेला आहे, म्हणून तिथे रिपिटेशन. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, ॲलिटरेशन. ॲलिटरेशन या अलंकारामध्ये साऊंड रिपीट होतो, म्हणजेच लेटर शब्दांच्या सुरुवातीचं जे अक्षर असतं ते रिपीट होतं आणि म्हणून तिथे ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच येतो. तर पहा एक्झाम्पल, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर इथे स साऊंड रिपीट झालेला आहे बघा, स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स यांचं एस हे लेटर रिपीट झालेलं आहे. कवितेमध्ये अजून ह्याचे एक्झाम्पल्स आलेले आहेत पहा. दुसरी ओळ, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. तर या ओळीमध्ये पहा नीट स साऊंड रिपीट झालेला आहे, सॉचा एस, सीड्सचा एस आणि साइड्सचा एस, असे तिन्ही शब्दांच्या सुरुवातीला काय आलं, एस आलेला आहे आणि तो साऊंड रिपीट होतोय, थोडंसं रिदम येत आहे, सो इथे ॲलिटरेशन. थर्ड एक्झाम्पल, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. या ओळीमध्ये पहा आपण पहिला ॲपॉस्ट्रॉफी तर येतोच, चंद्राला उद्देशून बोललेला आहे, पण इथे ॲलिटरेशन सुद्धा आहे. कसं, तर इथे म साऊंड, एम लेटर जे आहे ते रिपीट झालेलं आहे. ओके. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच पाहूया, अँटिथेसिस. अँटिथेसिस या अलंकारामध्ये 2 अपोजिट आयडियाज किंवा एकाच ओळीमध्ये 2 विरुद्ध शब्द आलेले असतात. एक्झाम्पल पहा, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. या ओळीमध्ये 2 विरुद्ध शब्द आलेत पहा, कोणते, लाईट आणि डार्क, म्हणून इथे अँटिथेसिस येईल. आणि अजून एक एक्झाम्पल आलेला आहे कवितेत, फ्रॉम सिटी टू माय विलेज. या ओळीमध्ये सिटी आणि विलेज हे 2 विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजीमध्ये पहा अँटिथेसिसच्या विरुद्ध, म्हणजे अँटिथेसिसमध्ये विरुद्ध शब्द येतात एकाच ओळीमध्ये, तर टॉटॉलॉजीमध्ये सेम आयडियाज येतात, म्हणजे सिमिलर वर्ड्स येतात. जसं की एक्झाम्पल पहा हे, आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. तर इथे टेल्स आणि स्टोरीज दोन्हींचाही अर्थ काय होतो, गोष्टी. तर एकाच अर्थाचे 2 वेगळे शब्द आलेले आहेत, म्हणून इथे टॉटॉलॉजी हा अलंकार येतो. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच पाहूयात, हायपरबली. तर हायपरबली म्हणजे काय, अतिशयोक्ती. एखादी आयडिया किंवा एखादी घटना, गोष्टी ही खूप जास्त फुगवून चढवून सांगितली जाते, तेव्हा तिथे हायपरबली येतो. तर पहा एक्झाम्पल कवितेत आलेलं, आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. तर इथे कोणती कल्पना खूप एक्झागरेट करून सांगितलेली आहे, तर चंद्राची बियाणे पेरण्याची. दिस इज नॉट पॉसिबल इन रिअल, सो इथे हायपरबली हा अलंकार येईल. नेक्स्ट, सिनॅक्टिकी. तर सिनॅक्टिकी म्हणजे काय, या अलंकारामध्ये
अ पार्ट ऑफ समथिंग रिप्रेझेंट्स द होल. याचा अर्थ काय की एखादी गोष्ट सांगितली असेल जी की खूप गोष्टींना रिप्रेझेंट करते. म्हणजे पहा एक्झाम्पल, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इथे द होल विलेज म्हणजे काय, संपूर्ण गाव. तर इथे फक्त हे एकाच गावाबद्दल बोललेलं नाही आहे, तर देशातील इतर अनेक जी गावं आहेत त्या सगळ्या गावांना हे शब्द रिप्रेझेंट करतात. म्हणून इथे सिनॅक्टिकी हा अलंकार येतो. तर इथे आपले कवितेतले सर्व अलंकार झालेले आहेत. इफ यू लाईक द व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.